अगदी 10 मिनिटात तयार होणारी वाटाणा बटाटा भाजी करूया. ही फारच मस्त लागते आणि फार कमी साहित्यात तयार होते. चला तर मग मी सुखदा, फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करते. मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो मोठ्या पीसेसमध्ये चिरून घेतला आहे आणि लगेचच एक मीडियम साईजचा कांदा तोही मोठ्या पीसेसमध्ये चिरून घ्यायचा, कारण आपल्याला याची पेस्ट करायची आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात चिरून घेतलेला कांदा, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 1.5 ते 2 इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची ही पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार घ्या आणि मस्त फाईन असं बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. लगेचच दुसऱ्या पॉटमध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि चिरून घेतलेला टोमॅटो. इथे मी हिरवा वाटाणा रात्रभर भिजवून घेतला आहे, खूप छान भिजलेला आहे. चला आता आपण लगेचच भाजी करायला घेऊ. त्याकरिता मी इथे एक कुकर ठेवला आहे. यामध्ये आता 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं. फुटल्यानंतर आपण जो कांदा लसूण जी पेस्ट केली होती तो मसाला आपण घालून घ्यायचा आणि चांगला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यावरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी दररोज दुपारी 1 वाजता पोस्ट केलेले सगळ्या मस्त मस्त रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोचतील. चला आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटोची जी प्युरी केली होती ती आपण घालून घेऊ आणि यालाही चांगलं 3-4 मिनटं व्यवस्थित असं एकत्र परतवून घेऊ. हे लवकर परतण्याकरिता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. ही भाजी अतिशय कमी साहित्यात तयार होणारी, फार कमी वेळेत तयार होणारी आहे आणि चवीला तर खरंच चविष्ट लागते. त्यामुळे नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट. हे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही बारीक खोबऱ्याचा किस पण घालू शकता. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मसाले सगळे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मसाल्यांचा रंग एकदम बदलला आहे. चला आता आपण यामध्ये वाटाणे घालून घेऊ. यासोबत मी 2 छोट्या आकाराचे बटाटे मोठ्या पीसेसमध्ये चिरून घेतले आहे, तेही मी यामध्ये घालणार आहे. मस्तपैकी सगळे पदार्थ व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे. 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हे तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला. ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवा. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. तसाही वाटाणा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे 3-4 शिट्ट्यांमध्ये एकदम आरामात शिजेल. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम भारी, झटपट अशी, कमी साहित्यात कमी वेळेत बनणारी, अगदी 10 मिनिटात तयार होणारी, टिफिनसाठी परफेक्ट अशी वाटाणा बटाटा रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.